लाकडी दांडक्याने एकमेकांवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींस गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने जेरबंद केलंय। दिनांक 25 मे 2025 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास इनायत कॅफे इंदिरानगर बोगद्याजवळ नाशिक येथे काही महिला व पुरुषांमध्ये बाचाबाची होऊन त्यात त्यांनी एकमेकांना लाकडी दांडक्याने तसेच काहीतरी धारदार हत्याराने मारहाण केली होती। सदर भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्यात दीपक कपिले या इसमास गळ्यावर वार करून डावे कानाला चावा घेऊन गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्याबद्दल मजकुराच्या दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच रोहित गोरडे नावाची इसमाच्या डोक्यावर व डाव्या डोळ्यावर मारून त्याला खाली पाडून दीपक कपिले व दत्ता आंधळे यांनी मिळून रोहितला लाथाबुक्क्यांनी लाकडी दांडक्याने गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला। त्या फिर्यादीवरून तक्रार करून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालाय। त्या अनुषंगाने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी आरोपितांचा शोध घेण्याकामी पथक तयार करून रवाना केले असता त्यांचा शोध घेत असताना पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी रोहित गोरडे व महिला आरोपी हे शिवशक्तीनगर त्रिमूर्ती चौक नाशिक येथे असल्याची माहिती मिळाली। तसेच दुसरी महिला आरोपी ही जुनी तांबटलेन शिवाजी चौक नाशिक येथे असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी रोहित गोरडे व महिला आरोपी यांना शिवशक्ती त्रिमूर्ती चौक नाशिक येथून दिनांक 27 मे 2025 रोजी ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असतात आणि त्यांचे नाव दीपक उर्फ रोहित रंगनाथ गोरडे वर्ष 32 राहणार N42 सिडको त्रिमूर्ती चौक सिडको नाशिक एक महिला आरोपी अशांना ताब्यात घेऊन त्यांना गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच सदर गुन्ह्यातील पाहिजे दुसरी महिला आरोपी ही इच्छामणी प्राईड बिल्डिंग समोर जुनी तांबटलेट भद्रकाली नाशिक येथून ताब्यात घेऊन 30 वरील गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तिने देखील सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसेच दुसऱ्या दाखल गुन्ह्यातील पाहिजे दत्ता आंधळे हा चोपडा लॉन्स परिसरात फिरत असल्याबाबत पोलीस नाईक विशाल देवरे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने वरील पथकाने आरोपी दिगंबर उर्फ दत्ता निवृत्ती आंधळे वर्ष 34 राहणार राजशक्ती रो हाऊस 5 कलानगर दिंडोरी रोड नाशिक यास चोपडा लॉन्स जुना गंगापूर नाका परिसरातून ताब्यात घेऊन त्यास गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा मित्र दीपक कपिले याच्यासह केल्याची कबुली दिल्याने वरील सर्व आरोपितांचा वैद्यकीय तपासणी करून त्यांना गुन्ह्याच्या तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकाने केलेली आहे। एबी न्यूज करिता प्रतिनिधी गणेश सदा फुले नाशिक।